शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर बारामतीकरांना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। फेब्रुवारी 1967 ला शरद पवारांचा निवडणुकीच्या राजकारणातील प्रवास सुरू झाला। या प्रवासाला येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात 50 वर्ष पूर्ण होतील। 50 वर्षांचा हा प्रवास शरद पवारांना पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानापर्यंत घेऊन आलाय। साहजिकच या पुरस्कारानंतर शरद पवारांचा जो सर्वच क्षेत्रांमध्ये वावर आहे त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे। परंतु या सगळ्या प्रतिक्रियांमधून बारामती, ज्या बारामतीने पवारांना या 50 वर्षांच्या प्रवासामध्ये साथ दिली, त्या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरतात। त्यासाठी आपल्यासोबत पवारांचे काही जुने सहकारी आहेत आणि विद्यमान नगराध्यक्ष देखील आहेत। आपण सुरुवात करूया जवाहर वाघोलीकर यांच्यापासून। पहिली निवडणूक आठवते तुम्हाला पवारांची? 1967 साली आम्ही साहेबांबरोबर पहिलं इलेक्शन लढवलं। त्यावेळेस आपल्या इथं बारामती कॉलेज म्हणून एक संस्था होती, त्याच्यामध्ये साधारण 1000 मुलं त्यावेळेस बाहेर पडली आणि शरदांची पहिलं इलेक्शन आहे ते बारामतीचं एक मोठं महान नेतृत्व त्यावेळेस मानलं जात होतं, त्यांच्या विरोधात होती। म्हणून सामान्य जनतेपासून ते सगळ्या मुलांपर्यंत सगळ्यांनी त्यावेळेस बाहेर पडून साहेबांना सहकार्य केलं आणि 67ची पहिली निवडणूक आम्ही सगळ्यांनी लढवली। खरं तर शरद पवार त्यावेळी एकदम नवखे होते आणि त्यांचे विरोधक जे होते ते गेल्या अनेक वर्षांपासून इथं त्यावेळी प्रस्थापित म्हणून ओळखले जात होते। हो, बरोबर आहे ना, पण तरी पण त्यावेळेस एक बारामतीकरांनी असा निर्णय घेतला की नवीन आणि युवक एक आपला पुढे येतोय, त्या दृष्टीने सगळ्यांनी त्यांना मदत करण्यात ठरवलं आणि कॉलेजमधील जवळजवळ 1000 मुलं बाहेर पडली आणि त्यांनी साहेबांना विनंती, कॉलेजमध्ये संपर्क होता तेव्हा आपण साहेब 1000 मुलं बाहेर पडली आणि सर्वांनी एकच विनंती केली काँग्रेस कमिटीला की आम्हाला नवीन नेतृत्व द्या आणि त्यामध्ये साहेबांचं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली साहेबांचं नाव बारामतीत आलं आणि ती पहिली निवडणूक आम्ही त्यावेळेस लढवली सगळ्यांनी। या सगळ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांचा बारामतीकरांसोबत असलेला जो संपर्क आहे तो आहे तसाच राहिला? तसं राहिलेलं आहे आणि काय फरक नाही जीवा। पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्ही होता, आठवतं तुम्हाला? आठवतं, मी स्वतः ड्रायव्हिंग करत होतो जीपवर आणि त्या कोराळ पंधार त्याबरोबर मी करत होतो। काय वाटलं इथल्या लोकांना त्यावेळी की बाबा याला निवडून दिलं पाहिजे? अगदी नवीन तरुण असतील त्यावेळी। कसं आहे की पहिलं होतं तुमचं काकडी कंपनीचं जे दवी होतं त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो होतो आणि त्या टायमाला त्यांचं जोरात चाललं होतं इकडं हे प्रचार त्यांनी महिन्याभर तिथं स्वयंपाक सोट व्हायला होता, जेवणा लोक येऊन जेवण करत होते, पण आम्ही काय करतो या टायमाला आमचं स्वतः घरचं घेऊन प्रचार करत जात होतो आम्ही। अच्छा, तुम्ही स्वतः घरचे जेवण घेऊन त्यांच्या प्रचार करत जात होतो, इतकं आमचं आपण होतं आम्हाला त्या टायमाला तुझे। आता पवार आल्यानंतर इथं भेटतात का? भेटतात ना, आम्हाला भेटतात ना, सगळ्यांना भेटतात। उलट माझं तर आमचं स्पष्ट मत आहे, गेली 50 वर्ष ज्या माणसाने विधानसभेत आमदार म्हणून, लोकसभेत खासदार म्हणून सलग 50 वर्ष काम केलं असं मला वाटत नाही की महाराष्ट्रात किंवा देशात असा कोणी माणूस असेल आणि ते फक्त शरद पवारच आहेत असं म्हणलं तर वावगवणार नाही। आज त्यांना पद्मविभूषण जे पदवी देण्यात प्रदान करण्यात आलेली आहे, माझं तर स्पष्ट मत आहे तर यापुढे त्यांना भारतरत्न पदवी मिळायला पाहिजे होती अशी आमची बारामतीकरांची आज इच्छा आहे। बारामतीकरांची अपेक्षा भारतरत्नची होती। आपल्यासोबत विद्यमान नगराध्यक्ष आहेत पौर्णिमा तावरे, काय प्रतिक्रिया? आमच्या बारामती नगरीच्या दैवताला हा एवढा मोठा पुरस्कार मिळतोय ही आमच्यासाठी खरोखरच खूप भाग्याची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे। सगळ्या बारामतीमध्ये तुम्ही पाहिलं आता खूप जोरात फटाके वाजले आणि प्रत्येक जण आपापल्या परीने हा आनंद व्यक्त करत आहे, याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून विश्वासार्थ अभिमान आहे या गोष्टीचा। कारण ज्या हिमालया एवढ्या उंचीचं काम या व्यक्तिमत्वाचं आहे आणि त्याच्या सावलीमध्ये आम्ही सर्वजण आनंदाने आणि सुखाने इथं नांदत आहोत, त्याच्यामुळे आमच्या इथला प्रत्येक नागरिक बारामतीतला सुखावलेला आहे आणि असा हा आनंद कशा पद्धतीने व्यक्त करायचा, खास करून महिला वर्गांच्यात ही चर्चा आहे, व्हॉट्सअपद्वारा असेल, फोनद्वारा असेल, प्रत्येक जण एकमेकींना हा मेसेज अगदी आनंदाने आणि गौरवास्पद भावनेने व्यक्त करत आहे, याचा मला स्वतःला एक बारामती नगर परिषदेत नगराध्यक्ष एक महिला म्हणून सार्थ अभिमान आहे। तर सोशल मीडियावरून बारामतीमध्ये अभिनंदनालाही सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत डॉक्टर तांबे आहेत, पवारांचे इथले अगदी जवळचे सहकारी आहेत।
शरद पवार त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राजकारणामध्ये वेगळं असतात, परंतु इथं आल्यानंतर भेटतात लोकांना, वेळ देतात. काय तुमचा अनुभव असतो? कशा प्रकारे त्यांचा संपर्क असतो लोकांशी? निश्चितपणे मी ॲज अ डॉक्टर म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचा अध्यक्षापर्यंत आज पोहोचलोय. त्याला मला एक सार्थ अभिमान आहे पवार साहेबांचा की कुठलेही विषय असतील, व तो वैद्यकीय व्यावसायिक असेल, शेती असेल, कुठल्याही विषयावर त्यांची चर्चा करण्याची जी पद्धत असते खोल आणि सखोल असा ते विचार करतात. म्हणजे काही वेळेला आम्हाला भीती वाटते की आमच्याच विषयावर जर ते बोलायला लागले किंवा काही विचारायला लागले तर आम्हाला सुद्धा काही वेळेला शंका येते की आपण ही बरोबर आहे का चूक आहे. त्यामुळे पवार साहेबांकडे जर जायचं असेल तर पूर्ण अभ्यास करून जावं लागतं, याच्यामध्ये कुठल्याही मनात शंका नाही. आणि आज आम्हाला वैद्यकीय व्यावसायिक असतील, पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांच्या बाबतीत सर्व लोकांना पवार साहेबांबद्दल फार आदर आहे. आणि मी सर्व डॉक्टरांच्या वतीने पद्मविभूषण मिळाल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो. वास्तविक पाहता मी फार छोटा आहे, त्यांचं अभिनंदन करण्याची माझी थोडीशी हे नाहीये, परंतु त्यांना जो आज पुरस्कार मिळालेला आहे तो निश्चितपणे अतिशय चांगला आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला बारामतीकरांना फार आनंद झालेला आहे. गेल्या वर्षी त्यांचा वाढदिवस दिल्लीमध्ये आम्हाला पाहण्याचं, मी आणि जवाहर शेठ यांना जाऊन पाहण्याचा योग आला. तो निश्चितपणे सर्व पक्षाचे नेते, पूर्ण राष्ट्रपती होते, प्राईम मिनिस्टर होते, माजी प्राईम मिनिस्टर, हे सर्व पक्षाचे, विविध पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि एवढा मोठा नेता हा आमच्या बारामतीकराला लाभलेला आहे, हे निश्चितपणे आमचं भाग्य आहे. आम्ही त्यामध्ये पूर्णपणे समाधानी आहोत. असंच नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा लावावं अशी इच्छा आहे. त्यांनी 4ही सभागृहामध्ये, विधानसभा असेल, विधान परिषद, सगळीकडेच त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत बारामतीचे. तुम्ही काय शहर अध्यक्ष आहात तुम्ही राष्ट्रवादीचे. आता खरं तर इथलं राजकारण सगळं अजित पवार हँडल करतात. शरद पवारांशी काही संबंध येतो का? काय म्हणजे कार्यकर्त्यांना कशा प्रकारे बोलतात ते, काय वागणूक असते? कसं आहे की आदरणीय साहेबांना पद्मविभूषण मिळालेलं आहे ते राजकीय जीवनामध्ये कारकिर्दी संदर्भामध्येच मिळालेलं आहे. आणि राजकीय कारकिर्दी ही करायची म्हणलं तर सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊनच करावी लागते, आणि ते नेहमीच आजपर्यंत त्या पद्धतीनेच करत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना हा विभूषण मिळालं आहे. मी बारामती शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करतो. आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की साहेबांना त्यांच्या सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये पद्मविभूषण मिळालेलं आहे. आणि तुम्ही जे विचारले की ते सर्वसामान्यांना बरोबर, ते आजपर्यंत सर्वसामान्यांना बरोबर घेऊनच काम करतायत. बारामतीमध्ये आले तर सर्वसामान्य नागरिकही त्यांना एकदम मोकळेपणाने भेटू शकतो. ते वैयक्तिक गाठ घेतात आणि त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि त्या पद्धतीने उत्तर निघत असतं. आदरणीय दादाही त्या माध्यमातून इथं काम करत असतात. सर्व पवार कुटुंबीय सर्वसामान्यांना बरोबर घेऊन काम करते, म्हणून ते बारामतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांवर. खरं तर या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पवारांच्या विरोधकांनी, वेगवेगळ्या विरोधकांनी, पक्षांतर्गत असतील किंवा पक्षाच्या बाहेरचे असतील, बारामतीच्या या त्यांच्या गडाला हादरे देण्याचे प्रयत्न अनेक वेळा केले, परंतु ते अपयशी ठरले. म्हणजे 50 वर्ष विश्वास एखाद्या नेत्यावरती, एखाद्या मतदारसंघाचा राहावा, याचं दुसरं उदाहरण भारतात नाहीये. बरोबर आहे, कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे पक्षातला. आता पण मी 15 वर्ष काम करतोय. पवार साहेब ज्या दिवशी बारामतीत येतील त्या दिवशी आम्ही जर भेटा गेलो गोविंदबागवर, तरी कुणालाही, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतात. आणि सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला, आता इथे बरेच दिवस होते. होते, हा, प्रत्येक जण येऊन जाऊन भेटत होता आणि सगळ्यांना भेट देत होते. आणि सगळ्यात मोठा अभिमान असा आहे, पवार साहेबांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांना पद्मश्री 1990 मध्ये मिळाला होता. आणि 2014 मध्ये त्यांचे 2 नंबरचे बंधू प्रतापराव पवार यांनाही उद्योग क्षेत्रातनं पद्मश्री मिळाला होता. आणि आता पवार साहेबांना राजकीय क्षेत्रातून पद्मश्री मिळाला आहे. त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद आहे. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर भेटतात पवार तुम्हाला? आमच्या इथं काठेवाडीला कनेरीला आले ना मारुतीला, त्यावेळेला शेतकरी सगळे गोळा होतात आणि त्यांना प्रश्न विचारतात साहेब स्वतः. आणि त्यांनी तर बारामतीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा आमचा नेता, त्याला आज पद्मविभूषणने गौरवलं जात आहे. त्यामुळे आम्ही आनंदित आहोत असं बारामतीकर यांचं म्हणणं आहे.